सर वैभव बाजू थोडं आणि लोकशाहीचं ते कल्याणकर साहेबांनी ते कुलकर्णी साहेबांकडून किती लोक आले तुम्ही? आम्ही साबण कासारची बाकी एक मिनिट आपले लोक इकडे आहेत. यायला पाहिजे. बोललो गरिबांचे नाक पण आज अडचणी माफ करणारे पण नात आले. आमच्यासाठी वैयक्तिक आलात आमचं धन्यवाद. प्रत्येक वेळेस प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही बोलत होतो. बऱ्याच लोकांची बरेच वेगवेगळे ग्रुप आहेत ना आपले, त्यांचे जे बोलत होतो तर त्यांना थोडंसं ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये भेटला किंवा बोलतोय, आता बोलतोय नुसतं फोनवर, पण मग ते मला पण राहवलं नाही. मला पण म्हटलं आपलं आपण प्रत्यक्ष केलं पाहिजे. आम्हाला असं वाटलं आपला सिरियसली सकाळपासून आम्ही एअरपोर्टवरतीच होतो वाट बघत. अभिजित साहेब स्वतः हॉटेलवर आले ते, स्वतः भेटले आम्हाला. 10-12 ठिकाणी गेले ते. भारत माता की जय. जय शिवाजी. जय शिवाजी महाराज. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब तुम्हाला साष्टांग साहेब तुम्हाला साष्टांग जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. पेपरमध्ये वाचणं, बातम्यात बघणं आणि प्रत्यक्ष अनुभव आणि त्याला पण लहान मुलांना वाईट कळतात, त्या पण म्हणतात न्यूज बघून त्याला कळतं का मारलं त्यांनी त्या लोकांना, आपण कधी जाणार घरी, आपलं विमान कधी येणार. मला म्हणजे आम्ही इथं राहिलो 3 दिवसाचा सीन होता. काश्मीरच्या लोकांनी सांगायचं की त्या लोकांनी काही प्रॉब्लेम नाही. सर मला 2 क्वेश्चन सांगा. काश्मीर लोकल लोक त्यांनी आम्हाला एवढी मदत केली, म्हणजे अगदी फॅमिली घरचे लोक कशी मदत, बरोबर. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पण आपल्याला खूप धन्यवाद मानलं पाहिजे. तोही आमच्या डोक्यात आहे. संजय नायर म्हणून आहे, सरसचं काम करतात तिकडे. सरस नावाची संस्था आहे संजय नायर, त्यांनी काश्मीरमध्ये काम केलं आणि इथल्या मुलांना आणि मुलींना पुण्यामध्ये त्यांनी एक कॉलेज केलंय आणि तिथे जेव्हा ते झालं ना आणि मग तिकडे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं, मोठं काम केलं. ते सरसचे मला हे राहत पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मदत केली.